नाम क्या है तुम्हारा? तर नमस्कार मित्रांनो, रिंग ह्युमन समाज संस्था पंढरपूर आपलं स्वागत आहे. तर आपण पंढरपूर जवळील एक गाव आहे बंडीशी गाव, जो अकलूज रोडला आहे. तर इथून एक आपल्याला माहिती आली होती देवर व्यक्तीची. तर आपल्याला माहिती दिलेली तिथे नाव सांगत रत्नाकर गणपत गुरव. रत्नाकर गणपत गुरव असं त्यांचं नाव आहे. किती दिवस झाला आम्हाला? कालपासून आहे. त्या नाव वगैरे काय सांगतोय का? बिहारचा एवढं सांगताय, नाव वगैरे काय जास्त सांगत नाही. तर यांची माहिती घेऊ, आश्रमला घेऊन जाऊ आणि यांचा घरचा शोध लागण्याचा आपला प्रयत्न चालू करू. वेळ न झाला तर यांची माहिती घेऊ आणि त्यांना आश्रमला घेऊन जाऊ. नाम क्या है तुम्हारा? नाम? बिट्टू सिंह. रहने वाले कहाँ के? तर मित्रांनो, जास्त काय बोललेलं कळत नाही. आश्रमला घेऊन जाऊ, यांच्या सगळं सविस्तर चर्चा करू. चलो खड़े हो जाओ. डॉक्टर छोड़ दो मित्रांनो, पब्लिक वगैरे गोळावा लागले, आवाज येत नाही. आश्रमला घेऊन जाऊन चर्चा करू. इथं काय आपलं मॅच होणार नाही का? ओके, निवांत. तर पुढची चर्चा आश्रमला जाऊन करू. आणि धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. या भाऊने आपल्याला यांची माहिती दिली फोन करून, आणि आपण उत्तर इथं थांबले त्याबद्दल यांचा आभार व धन्यवाद. तर आज एक अनाथाला आधार द्यायचं काम करतोय. नक्कीच त्यांचा घरपासून घेऊ आणि त्यांना घरी पाठवलं करतो. तर चला मित्रांनो, आता नेक्स्ट व्हिडिओ आश्रम. तर मित्रांनो, त्यांना आश्रमला आपण घेऊन चाललोय. आणि आपल्या गाडीतली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किती छान दिसते बघा. तर वेळ न घालवता त्यांना आश्रमला घेऊन जाऊया. आणि आश्रमला गेल्यावर त्यांच्याजवळ बाकीची चर्चा आपण नक्कीच करूया. आपल्या असं गाडीतली विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला दाखवतो आणि त्यांना आश्रमला घेऊन जाऊ. ही माहिती का तुम्हाला सांगतोय, कारण रेस्क्यू करण्यासाठी वेळ काळ कुठली नसते आपल्याला. आपण आता आपल्या आश्रमकडे चाललोय. तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाम क्या बोला आपने भाई? बिट्टू सिंह नाम है. बिट्टू सिंह. और गाँव कौन सा है आपका? मटकर के पास पस्तौल लगे. कहाँ पे? पटना में आता है या बिहार में आता है? पटना में है. पटना का है तुम? अच्छा, यहाँ पे कैसे आ गए महाराष्ट्र में? महाराष्ट्र में हमारा ये भैया लगा है नेक्सा नाम का. ये तुम्हारा नंबर है, कांटेक्ट नंबर है किसी का? नेक्सा मित्रांनो, जास्त काही डिटेल देत नाहीये. आश्रमला जाऊन यांच्याकडनं अजून काही माहिती घेऊ. आणि आश्रमला गेलं तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवतो. चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि अशा रोडच्या कडेला जे कचऱ्यात बेवर संस्थेत आपलं आयुष्य जगत असतात त्यांना आधार द्यायचं आपलं काम आहे. आणि आपल्या आश्रम मध्ये हा तिसरा बिहारी आहे. काय करायचं सांगा. माणूस म्हणून एक हात मध्ये हे आपलं ब्रीद वाक्य आहे. तर चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आश्रमला आलोय आपण. या आणि त्यांना आश्रम मध्ये आणले. आश्रमची लाइटिंग बघा कशी छान दिसते. झाडावर पण अशी लाइटिंग सोडली त्या. आ जाओ, चलो चलो, इधर 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 जाना है. आ जाओ. तर आणलेला आहे त्यांना आश्रम मध्ये मित्रांनो. आ जाओ, चलो चलो. तर आश्रमची लाइटिंग दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आज नवीन सदस्य आश्रम मध्ये आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर त्यांना अगोदर आश्रम मध्ये घेऊया. एक मिनिट. तर ही झाडाची लाइटिंग अशी आहे आणि इथली लाइटिंग अशी आहे. तर त्यांना आतमध्ये घेऊया सर्वप्रथम. आ जाओ.
रामपाल का दादा आ गया पटना से, आ जाओ बैठो यहाँ पे। रामपाल पटना से आ गए तेरे दादा, बैठो। बात करो उनसे, आजा। दादा आ गए पटना से, ये भी पटना का है, प्लेनच्या बेगा वासे। तर मित्रांनो आता यांची स्वच्छता वगैरे करून घेणं खूप गरजेचं आहे। यांची स्वच्छता करून घेऊया आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। तर रांगोळ वगैरे कपडे बदलणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो एवढ्या रात्री स्वच्छ करतोय कारण मगाशी लाईव्ह चालू होता, लाईव्हच्या अगोदर त्यांना आपण आणलं। स्वच्छता करणं गरजेचं आहे कारण केसांमध्ये घाण आहे, जाटा होण्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या आश्रममधील नवीन सदस्य सुद्धा हे आहेत। तर नक्कीच स्वच्छता करून नवीन कपडे घालूया। तर आज आपल्या आश्रममध्ये नवीन सदस्य आलेला आहे, हा पटनाचा सदस्य आहे, म्हणजे रामपालचा गाववाला। डोक्यामध्ये बरीच अशी घाण आहे मित्रांनो यांच्या। कितने दिन आया नहीं तुम? कुछ घर का कांटेक्ट नंबर है? घर कैसे जाएगा अभी? मुरादाबाद। रांगोळीला गरम पाणी आणायला सांगितले मित्रांनो, कारण आज रात्र आहे आणि थंडी सुद्धा आहे, मग गरम पाण्याने रांगोळ घालू यांना। तर मित्रांनो गरम पाणी आणले त्यांना कारण रात्र खूप झालेली आहे। गरम पाणी आणले, रात्र खूप झाली, वर किचन मध्ये जाऊन गरम पाणी आणलं कारण थंडी वाजल। अडव जाओ, क्या क्या लगाया इसमें? 3 लगाया। हाथ पे गुंडी निकालो, क्या है जेब में? रख दो जो है वो। निकालो। दर्द कर रहा है? निकालो। नाडी वायरीनं पोटाला गाठ मारली। हो वायर आहे, वायर। निकलेगा? निकालो, चलो नहा के आएंगे, चलो आ जाओ। रुको उधर साइड में, आ जाओ। गरम पाणी जे आहे थोडं गार करूया कारण लय कडक झाले पाणी। आ जाओ इधर। खुर्ची लेके आ जाओ। तर मोठ्या साबणाचं उद्घाटन करू यांच्यापासून आता। गरम पानी है। हाँ
रुको रुको मैं करता हूँ, आप कुछ मत करो, 2 मिनिट. तर मित्रांनो रात्री आंघोळ का घालतोय कारण रुको रुको ना मैं कर रहा हूँ ना, तुम क्यों टेंशन ले रहे हो. हाथ आगे करो भाई, रुको 2 मिनट, रुको ना भाई. हो भाई इतने दिन क्यों ना है, नहीं इतना तकलीफ हो रहा है तो तुमको. बुखार आ गया, बुखार तर मोती साबणाच्या आश्रम मधली पहिली आंघोळ ह्यालाच झाली आपली. तर आगे करू, तर आगे करू. सर पे घिसो पहिले, सर हा. तर मित्रांनो आंघोळ वगैरे चालून जरा आत कपडे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ पुढचा दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा. आंघोळ वगैरे झाले मित्रांनो, कपडे बदलू आपण, पेलो पॅन्ट. इधर पकड़ो, आड़ी टेढ़ी मत खींचो पैंट, गड़बड़ मत करो. ये पर डालो थोड़ी देर सीधे. टावेल निकालो, लगाओ गुंडी लगाओ, हमारे माप का ही लगाओ लगाओ गुंडी. ओके डालो, हाथ डालो. लड़खड़ा रहे हो भैया जी, अभी कैसा लग रहा है आपको. चला गंदी घ्या पावडर का. मित्रांनो आंघोळ झाल्यानंतर उधर देखो एक बार, बदल तुमच्या पुढे आहे. आंघोळीनंतर दाढी कटिंग नंतर ज्यावेळेस रस्त्यातनं कचऱ्यातनं उचललं होतं त्यावेळेस अवस्था कशी होती, आताची अवस्था तुम्ही पाहू शकता. तर त्यांच्याकडनं जी काय डीपमध्ये थोडी माहिती घ्यायची आहे ती माहिती सुद्धा मी घेणार आहे. पण अगोदर कपडे बदलून वगैरे घेऊया. हात बघा, ओके. अभी भगवान का दर्शन ले लो, आ जाओ. कौन सा भगवान है ये, कौन से भगवान है, विठ्ठल भगवान है. आ जाओ, आ जाइए, बैठ जाओ. तर मित्रांनो आता यांच्याकडनं जी योग्य ती माहिती घ्यायची ती माहिती आपण घेऊया. सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता त्यांचं रोपडं बदलल्यानंतर ते कसे दिसत आहेत. ज्यावेळेस रस्त्यातनं कचऱ्यातनं आणलं होतं त्यावेळेची अवस्था आणि आत्ताची अवस्था तुम्ही पाहू शकता. आणि हा रेस्क्यू केल्यानंतर यांची आवरायला आंघोळ घालायला किती वेळ झाला ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. रात्रीचे 11 वाजलेत, बाहेरचा अंधार तुम्ही पाहू शकता. तर एवढ्या रात्री सुद्धा समाजकार्य हे जिवंतच ठेवावं लागतं. झोप आली, त्रास आहे, कंटाळा म्हणून चालत नाही, कारण ह्या लोकांची सेवा होणे हे आपलं सर्वात मोठं कार्य आहे. यांच्याकडनं आपण बाकीची माहिती घेऊया. ह्यांना बंडी शेगाव या गावातनं रस्त्याच्या कडनं आपण त्यांना घेऊन आलोय. आश्रममध्ये आणल्यानंतर दाढी कटिंग आंघोळ आणि नवीन कपडे यांना दिलेले आहेत. आता सर्वप्रथम यांचं नाव आपण ह्यांना विचारू.
और ये हिंदी बोलते हैं, ये महत्वाचा विषय है। आपका नाम क्या है? बिट्टू सिंह। जोर से बोलिए। बिट्टू सिंह नाम था। बिट्टू सिंह। और सरनेम? नाम तो खत्म हो गया, सूर्य आधार आ गया वो। सूरी। आधार कार्ड पे क्या नाम है? आधार कार्ड ज्ञानी प्रातःकाल। गांव कौन सा है तुम्हारा? प्रेम सिंह नाम था। प्रेम सिंह भी नाम है। गांव कौन सा है? गांव पस्तूर लगाई जलंधर। पस्तूर। हा मकर के धोरण नाही मकर। अच्छा, तर मित्रांनो हे जे नाव आणि गाव सांगतात हे आपल्याला व्यवस्थित समजत नाहीये, तर यांनी पట్టणाचा पत्ता सांगितलेला आहे। मनोरुग्ण आहे, बेवारस रोडवरील बेघर बेवारस मनोरुग्ण आहेत आणि त्यांना आश्रममध्ये आपण घेऊन आलोय। मनोरुग्णामध्ये पण बरेच प्रकार असतात, काय व्हायलेंट असतात, काय अग्रेसिव्ह असतात आणि काही सायलेंटली असतात। सायलेंट मनोरुग्ण आहेत, घरचा पत्ता विसरलेला आहे, आधाराची गरज आहे, त्यामुळे आश्रममध्ये आधार द्यायला घेऊन आलोय। आश्रममध्ये आहेत, जर घरचा भविष्यात काही पत्ता लागला तर नक्की त्यांच्या घरी पाठवू, नाही लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देऊ। तर आजचं समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र व मानाचा रामकृष्ण हरी।